हे काय आहे, पनीर आहे की खांडवी? तुम्ही विचार करतच असाल, हो ना? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम हटके आणि स्वादिष्ट अशी रेसिपी। दिसायला ती पनीरसारखी पण चवीला ही खांडवीसारखी। तर याला तुम्ही पनीर स्टाईल खांडवी म्हणू शकतात। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर इतकी चविष्ट आहे की ती तुम्ही बनवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही नेहमीची खांडवी विसरून जाल। चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया की ही खास रेसिपी कशी बनवायची। त्याआधी मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की कमेंट करून सांगत चला। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। दिसायला तर किती सुंदर दिसते ती खांडवी। तर मग बघूया त्यासाठी काय काय लागतंय ते। तर मी इथे घेतलेला आहे 1 कप बेसन। तर बेसन हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे। कारण चाळून घेतल्यामुळे त्यात गुठळ्या होणार नाहीत। म्हणजे खांडवी खूप छान तयार होईल एकसारखी। आता हे छान चाळून झालेलं आहे। त्यानंतर त्यात लागणार आहे दही। तर इथे मी अर्धा कप दही घेतलेली आहे। 1 कप बेसनसाठी अर्धा कप दही लागतं। त्यानंतर हळद, त्यानंतर लागणार आहे मिरची। तर मी इथे अर्धी मिरची ही कुटून घेतलेली आहे। त्यानंतर थोडं हिंग, जिरं पावडर, त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर मी यात अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। एकही गिठोळी राहायला नको। तर हळूवारपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण पीठ भिजायला 2 कप पाणी एवढं लागतं। तर मी ते थोडं थोडं करून टाकून घेते। तर मी परत थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते। तर आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे, घट्ट नाही ठेवायचं आहे। बघू शकतात अजून थोडं घट्ट वाटतंय मला, तर मी थोडं पाणी टाकून घेते। तर बरोबर 2 कप पाणी एवढं लागलेलं आहे। तर आता हे मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे। तर तुम्ही हे मिश्रण एका जाड बुडाच्या भांड्यात घेऊन गॅसवर मध्यम आचेवर ठेवून द्यायचं आहे आणि त्याला सतत ढवळत राहायचं आहे की खाली लागायला नको। तर बघू शकतात की सारण हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे। तर हे मिश्रण जसं जसं गरम होईल तसं तसं ते घट्ट होत जातंय। बघू शकतात बऱ्यापैकी ते आता घट्ट झालेलं आहे, पण याला अजून घट्ट करायचं आहे, म्हणजे अजून आटवून घ्यायचं आहे। थोडा वेळ लागतो। तर फुल गॅसवर अजिबात करू नका, नाहीतर पीठ कच्चं राहून जाईल आणि मग ती खांडवी तयार होणार नाही। म्हणून मध्यम आचेवरच राहू द्यायचं आहे। सतत ढवळत राहा। तर चमच्याच्या साहाय्याने सुद्धा मी त्याला प्रेस करून व्यवस्थित पीठ तयार करून घेते। तर हे पीठ तयार झालंय, हे कसं चेक करायचं? तर मी एका प्लेटला अगोदर ते जसं आपण खांडवी लावतो त्या पद्धतीने मी लावून घेणार आहे।
तर हे पीठ कच्चं आहे की तयार झालेलं आहे ते आपल्याला कळून जाईल. तर याला थोडं गारू द्यायचं आहे. आता हे गार झालेलं आहे तर त्याला मी काढून बघते. जर ते इझी निघत असेल तर तुमचं पीठ तयार आहे. तर हे आता हे इझी निघतं आहे, याचा अर्थ पीठ तयार झालेलं आहे. तर मी हा गॅस आता बंद करून दिलेला आहे. तर मी इथे एका प्लेटला तेल लावून घेते. तर प्लेटला पूर्ण साईडला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झाल्यावर हे सारण यात टाकून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. बारीक तर ठेवायचं आहे, जास्त जाड पण नाही. तर साईडने व्यवस्थित पसरवून घेते. तर मी याला थोडं हाताच्या साहाय्याने करून घेणार आहे. तर अगोदर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, कारण हाताला पीठ चिपकणार नाही. ते थोडं गरम आहे म्हणून जरा व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसेल. तर चटका लागेल याची काळजी घ्याल. तर मी आता इथं व्यवस्थित पसरवून घेतलं आहे, जेवढं होईल तेवढं. याला गार व्हायला ठेवून दिलेलं होतं. तर 10 ते 15 मिनटात गार होऊन जातं. पॅनखाली ठेवून द्यायचं. तर मी तुम्हाला काढून दाखवते की किती छान तयार झालेलं आहे. बघू शकतात, अजिबात खाली चिपकलेलं नाही आहे. तर हे गार झाल्यावर याला तुम्ही पनीरच्या क्यूब सारखे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. तर हे पीठ छान तयार झालेलं आहे. बघू शकता, सुरीला अजिबात चिपकलेलं नाहीये. तर मी आता याचे तुकडे करून घेते. तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही तुकडे करू शकतात. तर आता ते कापून झालेले. तर मी तुम्हाला एक काढून दाखवते. वाव, तर तुम्ही बघू शकतात किती छान निघालेला आहे. अगदी पनीर सारखा आहे आणि सॉफ्ट आहे, बघू शकतात. तर ही खांडवी आता याला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे. तर आता ही मस्त पनीर सारखी खांडवी तयार झालेली आहे. तर हिला आता तडका देऊन घ्यायचा आहे. तडक्याशिवाय हिला तर अजिबात चव नाही. तर मी पूर्ण खांडवी अगोदर मोकळी करून घेते, काढून घेते. बघू शकता, सर्वच छान निघतायत. तर मी आता हे सर्वच काढून घेते. आता इथे सर्वच खांडवी काढून झालेली आहे. तर बघू शकतात किती छान, अगदी पनीर सारखीच खांडवी दिसते. तर चला आता याला तडका देऊन घेऊ. तर मी एका कढईत अगोदर थोडंसं तेल टाकून घेते. जास्त तेल नाही टाकायचं,
त्यानंतर तेल गरम करून झालं की त्यात टाकून घेणार आहे जिरं. आता जिरं छान तळलं गेलं की त्यात टाकून घेईल मोहरी. आता मोहरी छान तळून झाली आहे. त्यानंतर त्यात टाकून घेईल कढीपत्ता. तर आता हे व्यवस्थित तळून झालेलं आहे. त्यानंतर त्यात टाकून घ्यायची आहे खांडवी. तर खांडवीला जास्त वेळ नाही परतवायचं आहे, अगदी 1-2 सेकंड फक्त हलवून घ्यायचं आहे त्याच्यात तडक्यामध्ये. जास्त वेळ गॅसवर नाही ठेवायचं आहे. बघू शकतात किती छान दिसते. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता यावर मी टाकून घेणार आहे छान अशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याने तर अजूनच छान दिसते. आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घेते. बघू शकतात किती छान दिसते आणि छान तयार झाली. तर मी हिला आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर त्यानंतर आता यावर टाकून घ्यायचं आहे खोबरं. तर मी यावर मस्त खोबरं टाकून घेते. तर तयार आहे आपली एकदम नवीन आणि चमचमीत पनीर स्टाईल खांडवी. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.